मुंबईला लाभलेला समुद्र किनारा खरं तर ही मुंबईला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे। खरं तर हा समुद्र किनारा असेल किंवा हे निसर्गाचं विलोभनीय रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी राज्यभरातील असेल, देशभरातील असेल किंवा जगभरातील हजारो पर्यटक जे आहेत ते खरं तर इथल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या गेटवे ऑफ इंडियामध्ये दाखल होत असतात आणि हा नजारा आपल्या डोळ्यामध्ये टिपत असतात, कारण हे निसर्गाचं विलोभनीय रूप आहे। म्हणजे या समुद्रावर असणाऱ्या विविध बोटी असतील किंवा जहाज असतील किंवा एक विलक्षणीय जे रूप आहे ते आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी राज्यभरातून, देशभरातून, जगभरातून विविध ठिकाणचे जे पर्यटक असतात ते या ठिकाणी दाखल होतात। आपल्या मोबाईलमध्ये असतील किंवा आपल्या डोळ्यामध्ये हे सर्व क्षण या ठिकाणी कैद करत असतात। मात्र निसर्ग जेवढा सुंदर आहे, निसर्गाने कारण की माणसाला भरभरून दिलेला आहे, मात्र काही नागरिकांकडून जो आहे तो निष्काळजीपणा केलेला सध्या पाहायला मिळत आहे। समुद्रामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने पाणी बॉटल्स असेल किंवा चहाच्या कप असेल किंवा विविध जे काही कचरा आहे तो या ठिकाणी सध्या आपण गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आहेत, म्हणजे जो ताज हॉटेल आहे त्या ताज हॉटेलच्या समोरच्या परिसरामध्ये आपण आहोत। आणि या परिसरामध्ये पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांकडून निष्काळजीपणाने खरं तर मोठ्या प्रमाणात जे पाणी बॉटल्स आहेत ते बॉटल्स या ठिकाणी टाकलेले जे पाहायला मिळतात। खरं तर कचरा कुंडी असताना सुद्धा अशामध्ये न टाकता हे पाणी बॉटल जे आहेत ते समुद्रामध्ये टाकलेले सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते मिनरल्स बॉटल जे आहेत या ठिकाणी टाकलेला पाहायला मिळत आहे। चहाचे कप असतील किंवा वेगवेगळे जे कचरा आहे म्हणजे प्लास्टिक आहे तो प्लास्टिक सुद्धा सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच सध्या प्रदूषणाचं जे चित्र आहे ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळते, कारण की जगभरातून वेगवेगळे पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या नजरेमधले खरं तर हा निसर्ग, त्याचं विलोभनीय रूप असेल किंवा स्वच्छता हे अधोरेखित करणं खूप महत्त्वाचं असतं। मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो की समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी बॉटल जे आहे ते पाहायला मिळते आहे। यातून खरं तर महानगरपालिका असेल यांनी याची दक्षता घ्यायला पाहिजे। नागरिकांना पाणी बॉटल्स समुद्रामध्ये टाकण्यापासून खरं तर या ठिकाणी अंकुश लावणं गरजेचं आहे। सध्या आपल्याला बघू शकतो की या मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी बॉटल सध्या आपल्या या समुद्रामध्ये जे आहे ते पाहायला मिळत आहे। याच्यावरती निश्चितच महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केल्याने आपल्याला न पाहायला मिळत आहे। मात्र आता महानगरपालिकेने याच्यावरती अलर्ट होऊन कुठली तरी ॲक्शन घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।